नमस्कार मित्रांनो, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेने अंतर्गत तणाव निर्माण झालाय. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील भिडूंवर नाराज झालेत. एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण ठरलंय बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी घेतलेली सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची भेट. दिल्लीतील जंतर मंतरवर काँग्रेस जनता पक्षाच्या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना शिंदे गटातील दोन प्रमुख नेते भेटले आहेत. समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी दिपकेंची भेट घेतली आहे. त्यांच्या या कृतीवर पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज झालेत. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार महायुतीतील घटक पक्ष शिवसेना असताना काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना परस्पर का भेटले असा प्रश्न विचारता शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. प्रधान यांचा राजीनामा घेणे एनडीएसाठी मोठा धक्का मानला जातो. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान त्यानंतर जेव्हा अभिजित दिपके हे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी देखील त्यांच्या घरी जाऊन दिपकेंची भेट घेतली आहे. या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाले. महायुतीची भूमिका ठरली नसतानाही अभिजित दिपके यांची भेट का घेतली असा सवाल करत शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीची भूमिका ठरली नसताना अशा प्रकारे न विचारता अभिजित दिपके यांची भेट घ्यायला नको होती असं यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. मात्र एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांना कान उघडणी केली असल्याबाबतची अद्यापही अधिकृत पुष्टी समोर आलेली नाहीये. तसेच या विषयावर शिंदे शिरसाट किंवा बच्चू कडू यांच्याकडून अधिकृत निवेदनही समोर आलेले नाहीयेत. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.